नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे अशा शब्दात पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर निशाणा साधलाय. पाहूया नेमकं काय म्हणालेत रवींद्र धंगेकर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हा जनतेचा महासागर लोटलेला आहे. ज्यांनी या देशाला ताटमानाने सर्वसामान्य माणसाला जगायचं शिकवण्याचा ग्रंथ दिला, जे संविधान दिलं, त्या संविधानानुसार लोकशाही या जगामध्ये प्रबल होण्यासाठी बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे. आणि सर्वसामान्यांना घेऊन जाणारं हे संविधान आहे. आज देशामध्ये अशी परिस्थिती, संविधान टिकणार आहे का नाही ह्याच्यावर चर्चा चालू आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आता शेवटचा आधार आहे बाबासाहेबांचा ग्रंथच हा देशाला वाचू शकतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पुणेकरांना, देशवासियांना मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचे खासदार हेच मागच्या 15 दिवसासमोर वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्या चॅनलच्याद्वारे बोलले की या देशामध्ये आम्हाला घटना बदलायची, संविधान बदलायचं आहे. हे भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलत आम्हाला 400 पार करा. म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता किंवा मोदी साहेब ह्याच्यावर काय बोलले नाही. ह्याचाच अर्थ की गप्प बसलेत, म्हणजे यांना हे संविधान बदलायचं आहे. आणि त्यावेळेला बी हे उमेदवार होते, हेही काही एक शब्दांनी सुद्धा बोलले नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि संविधान बदलण्याचा डाव ह्यांचा ही जनता हाणून पाडणार हे नक्की आहे.